आणि ड्रग्स हे प्रकरण अजूनही दिसेल शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे. आजच्या लेखी उत्तरामध्ये देखील हे समोर आलेलं आहे. विशेष करून मराठवाड्यामध्ये सर्वाधिक शेतकरी अजून अनेक आत्महत्याचा विषय आहे जो त्यांनी रेकॉर्डवरून आणलेला नाही, तरी दाबायचं किती. त्यामुळे आज आपल्याला पाहायला मिळालं असेल की शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि सरकार आपलीच पट आपल्या हाताने थोपटत आहे की आम्ही जेवढी मदत केलेली आहे तेवढी कधीच केलेली नाही असाही दावा सरकार करते आहे. पण सरकार, मी अनेकदा सांगितलं, मी स्वतः शेतकरी आहे, आम्हाला तुमच्या मदतीची गरजच नाही आहे. आमचं जे पिकवलेलं धान्य आहे त्याचा मोबदला व्यवस्थित मिळाला पाहिजे, त्याला भाव बरोबर मिळाला पाहिजे, एवढीच आमची भूमिका आहे. तुमचं खताचे भाव वाढवलेत, तुम्ही डिझेलचे भाव वाढवलेत, औषधीचे भाव वाढवलेत, बियाण्याचे भाव वाढवलेत, पण त्या हिशोबाने आम्हाला जे पैसे मिळतात ते अपुरे मिळतात आणि म्हणून तुमच्या मदतीपेक्षा आमच्या शेतीच्या मालाला म्हणजे आमच्या पिकाला, आमच्या घामाला योग्य भाव या सरकारच्या माध्यमातून मिळाला तर आम्हाला मदतीची गरज या सरकारकडून नाही. हे उपकार जतवाचे अधिकार यांना नाही आणि म्हणून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबत सुद्धा यांनी शेतकऱ्यांना काल मामा बनवलेला आहे या सरकारने, ही आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. ठीक आहे.